जिल्ह्यातील विद्यार्थी परदेशात डॉक्टर होत आहेत. सांगली जिल्ह्यातील सुमारे 175 विद्यार्थी परदेशात MBBSचे शिक्षण घेत आहेत. प्रत्येक वर्षी यामध्ये वाढ होत आहे. सर्वसाधारण 5.5 वर्षासाठी 20 ते 30 लाख रुपयांचा खर्च असतो. याच्यामध्ये वसतिगृह, खाण्यापिण्यासह खर्च असतो. त्यासाठी बँकांकडून कर्जाचाही पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य आर्थिक परिस्थितीचे विद्यार्थीही याचा लाभ घेत आहेत. पाल्यांना परदेशात शिक्षण देण्यासाठी अनेक एजन्सी स्थानिक परिसरात काम करीत आहेत. त्यांच्यामार्फत विद्यार्थी MBBSचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात. अनेकजण परदेशातील विद्यापीठांशी थेट संपर्क साधूनही प्रवेश करतात. आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी रशिया, चीन, फिलिपिन्स, जॉर्जिया, किझिकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि युक्रेन आदी देशांमध्ये कमी खर्चात MBBSचं शिक्षण घेत आहेत. काही देशांमध्ये MBBSचा अभ्यासक्रम भारतातील तुलनेत खूपच स्वस्त आहे. परदेशातून शिक्षण घेतल्यास तुमची पदवी जागतिक स्तरावरती मान्यता प्राप्त होते. परंतु भारतामध्ये 1 वर्षाचे प्रशिक्षण आणि प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास त्यांना भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी मिळू शकते. जी परीक्षा पास होण्याचा रेशो जो आहे तो अगदी 10 ते 12% आहे. परदेशात पदवी मिळवणाऱ्यांना शासकीय सेवेतही जाता येते किंवा परदेशात काम करण्याची तेथेच स्थायिक होण्याची संधीही मिळवता येते. एकतर बघा मित्रांनो, एक MBBS केल्यानंतर तुम्ही परदेशातच राहू शकता, हा एक ऑप्शन आहे. दुसरा एक ऑप्शन आहे की भारतामधल्या ज्या शासकीय नोकऱ्या आहेत त्या शासकीय नोकऱ्यामध्ये तुम्ही म्हणजे एक्झाम्स देऊन तुम्ही तेही नोकरी मिळवू शकता. तेही नाहीतर मग इंडियात येऊन हॉस्पिटल वगैरे काढायचं असेल तर मग प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ती अवघड आहे. 100 10 ते 15 विद्यार्थीच परीक्षा पास होतात. थँक्यू.